की बऱ्याच वेळा आमच्याकडे पेशंट येतात आणि त्यांनी काही डिजिटल ॲप्सचा वापर करून किंवा ChatGPT किंवा कुठल्याही सर्च इंजिनचा वापर करून जसं की Google आहे, Yahoo आहे, याच्यावरून माहिती काढून ते येतात. त्यांचे तोंडामधले त्यांनी फोटो काढून त्याच्यावर अपलोड केलेले असतात आणि त्या फोटोच्या साहाय्याने ChatGPT किंवा Google तुम्हाला जे डायग्नोसिस देतं, तर ते तुम्ही 100% खरं आहे असं मानून पूर्ण ट्रीटमेंट प्लॅन तुम्ही आम्हाला येऊन सांगता. परंतु क्लिनिकली ज्यावेळेस आपण चेक करतो याच्यामध्ये आणि आपण फोटो काढून जो अपलोड केला याच्यामध्ये खूप फरक असतो. बऱ्याच वेळा आपल्याला एक्स-रे घेण्याची गरज असते. बऱ्याच वेळा आपल्याला सीटी स्कॅन काढायची गरज असते. तर माझा तुम्हा सर्वांना एक छोटासा सल्ला राहील. तुम्ही फक्त थोडीशी माहिती घेण्यापुरता त्याचा वापर केला पाहिजे. परंतु प्रॉपर निदान होण्यासाठी तुम्ही तुमच्या नजीकच्या डेंटिस्टला नक्कीच चेकअप करून घेतलं पाहिजे आणि त्यानंतरच कुठल्यातरी डायग्नोसिसला आपण पोहोचलो पाहिजे. Google हे फक्त आपल्याला मदत करतं. ते 100% तुमचं डायग्नोसिस करू शकत नाही. विनाकारण ChatGPT, Google या सर्व गोष्टींचा वापर करून तुम्ही स्वतःला आणि डॉक्टरांना कन्फ्यूज करू नका. धन्यवाद.